आपलं ते समोरच्या वाद्याचा माप सांगून आपण त्याचं खंडन केलं. तेव्हा कर्म उपासना हे ज्ञानाला काय नाही, लक्ष नाही. काल आपला विषय होऊन गेला. पूर्वपक्षाचं मत काय आहे? कर्म उपासना ही ज्ञानाचं काय लक्ष काय? बरं का, जर कर्म उपासना केली नाही तर ते ज्ञान काय होईल? ज्ञान निघून गेल्यानंतर काय राहतं? असे प्रकाश निघून गेला तर काय राहते? पाप राहील की. त्या पुरुषाला काय लागेल? पाप लागेल. म्हणून कर्म उपासना ज्ञानाला हे काय आहे? अनुकूल आहे. कर्म उपासनेचं ज्ञान हेच मोक्षाला काय आहे? मग पूर्वपक्षाचं मत. आता आपल्याला काय करायचं आहे? खंडन करायचं आहे. त्याचं खंडन कसं केलं? पूर्वपक्षाने सांगितलं की कर्म उपासना सहित ज्ञान हे मोक्षाला हेतू आहे. पक्षाचा दृष्टांत दिला, परंतु त्या दृष्टांतासहित त्या सिद्धांताचं खंडन करताना सिद्धांतमती सांगतात, जसं की पक्षाला एकाच वेळी दोन्ही पंख असतील तर तो उडू शकतो, परंतु ते दोन्ही पक्ष हे एकाच गतीत एकाच कालात एकाच वेळी क्रियाशील होतात. तसं जर कर्म उपासनारूपी एक पक्ष आणि ज्ञानरूपी हा एक पक्ष जर एकाच काली एका अधिकरणात मांडला तर कर्माचं फल आणि ज्ञानाचं फळ याच्यामध्ये अत्यंत विरोध आहे. ज्ञानाचा फल जो मोक्ष तो दृष्ट आहे आणि नित्य आहे. कर्माचं फल लोकांतराची प्राप्ती, त्यांचं फल हे अनित्य आहे आणि देहपातानंतर म्हणजे अदृष्ट आहे. किंवा कर्म करणारा जो अधिकारी आहे त्याचा निश्चय असा असतो की आत्मा हा देहाहून भिन्न असून तो कर्तृत्व किंवा भोक्तृत्ववान असून विहित निषेध कर्मांनी त्याला लोकांतराची प्राप्ती होते. म्हणजे त्या कर्मकर्त्याला देहाहून आत्मा भिन्न मानून आत्म्याच्या ठिकाणी पाप पुण्य हे धर्म मानावे लागतात किंवा तो कर्ता भोक्ता मानावा लागतो. परंतु ज्ञाता जो असतो, ज्ञान मार्गामध्ये मी या शरीराहून, स्थूल शरीराहून, सूक्ष्म शरीराहून, कारण महाकारण या चारही शरीराहून भिन्न असून साक्षात ब्रह्मरूप असून असंग निर्विकार असा आहे. माझ्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म नाहीत असा निश्चय किंवा असा दृढभाव त्याला असावा लागतो. म्हणजे यांच्यामध्ये परस्पर विरोधता आहे. ज्ञात्याच्या किंवा कर्तृत्व भोक्तृत्व किंवा जाती आश्रम व्यवस्था वर्ण हे जे धर्म आहेत ते कर्त्याच्या ठिकाणी त्याचा अध्यास असावा लागतो. म्हणजे आत्मभ्रांती आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व ही भ्रांती असेल तर तो वैदिक कर्माचा अधिकारी मानला. परंतु या भ्रांतीहून भिन्न असा आत्मा असंग ब्रह्मरूप जाणणे हे ज्ञान मार्गामध्ये आहे. म्हणून कर्म आणि ज्ञान ह्या दोन्ही मार्गामध्ये फलाची आणि फलामधील भेद, साधनेमधील भेद किंवा एकीकडे भ्रांती आहे एकीकडे भ्रांती नाही अशा विरोध असल्यामुळे एकाच काळी म्हणजे युगपत समानकाली ज्ञान आणि कर्म हे होऊ शकत नाही. ज्ञानामध्ये भ्रांती नसावी लागते, कारण ज्ञानाचं फळ हेच भ्रांती निवृत्त करतं आणि कर्म करण्यामध्ये तर भ्रांती जर असेल तरच कर्म घडेल. मग एका वेळी कर्म आणि ज्ञान हे होऊ शकत नाही. म्हणून पक्षाचा दृष्टांत खंडित केला. आणि दुसरा जो होता सेतुबंधनाचा, त्याचंही खंडन असं केलं की सेतुबंधनाने दर्शनाने श्रद्धासहित दर्शनच ते ज्याप्रमाणे पापनिवृत्तीला पुण्यप्राप्तीला हेतू ठरतं, परंतु पुण्य जे प्राप्त झालेलं आहे ते फळ अदृष्ट आहे आणि मोक्ष महावाक्याने किंवा गुरुवाक्याच्या श्रवणाने, वेदवाक्याच्या श्रवणाने ज्ञात्याला किंवा साधकाला मुमुक्षूला ज्ञानरूपाने जे फळ प्राप्त होतो जो मोक्ष तो हा दृष्ट आहे. म्हणून सेतुबंधनाचाही दृष्टांत योग्य नाही. आणि पुढं जे जलसिंचनाचं असा दृष्टांत दिला की ज्ञानरक्षणाकरिता किंवा जसं जलसिंचनाने वृक्ष उत्पन्न होतो आणि त्या वृक्षाला फळे लागतात, त्याप्रमाणे कर्म उपासनारूपी जलसिंचनाने ज्ञानरूपी वृक्ष उत्पन्न झाल्याच्या नंतर त्याला मोक्षरूपी फळं लागतात आणि पुन्हा त्या वृक्षाच्या रक्षणाकरिता जलसिंचन हे नित्य चालूच असावं लागतं.
परंतु या सिद्धांत मतामध्ये मोक्षामध्ये तशी आवश्यकता नाही, कारण जलसिंचनरूपी कर्म उपासना ही केवळ वृक्षरूपी ज्ञानरूपी वृक्षाला उत्पन्न करण्यात हेतू आहे, मोक्षरूपी फळाला हेतू नाही. ज्यावेळेस केवळ मोक्षाला जर हेतू काय असेल, जशी फळाला हेतू वृक्षाची पुष्टता आहे, तशी मोक्षाला हेतू ही केवळ ज्ञान आहे. आणि जर कर्म उपासना मानली तर एखादा वृक्ष वृद्ध झाल्याच्या नंतर, त्याची फळ देण्याची मर्यादा संपल्याच्या नंतर, कालमर्यादा संपल्याच्या नंतर कितीही जलसिंचन दिलं तरी तो फळ देत नाही, किंवा त्याचे वयोमर्यादा संपल्याच्या नंतर जलसिंचन असूनसुद्धा वृक्ष नष्ट होतो. म्हणून तो दृष्टांत सिद्धांतात योग्य होऊ शकत नाही. ज्ञान उत्पत्तीकरिता केवळ हेतू ही कर्म उपासना आहे, परंतु मोक्षाला साक्षात हेतू ज्ञानच आहे. साक्षात हेतू ज्ञान आहे आणि परंपरेने म्हणजेच चित्तशुद्धीद्वारा किंवा चित्तस्थिरतेद्वारा कर्म उपासना परंपरेने मोक्षास हेतू मानता येऊ शकतात. आणि म्हणून किंवा आणखीन तिसऱ्या पक्षाचं खंडन करताना त्याने असं सांगितलं होतं की जी वृक्षाचे जलसिंचनाचं उदाहरण त्यांनी दिलेलं होतं, ते उदाहरण हे पूर्णतः या सिद्धांतात जुळत नाही. पुन्हा नव्याने त्यांचं खंडन करताना भ्रांतीचा स्वीकार हा कर्म उपासनेत असतो आणि भ्रांतिनिवृत्ती हेच ज्ञानाचं फळ आहे. फळाच्या किंवा साधनेच्या किंवा मोक्षस्वरूपात आणि कर्मस्वरूपात अधिकारी याच्यामध्ये कर्म उपासनेचा अधिकारी भिन्न आहे आणि ज्ञानाचा अधिकारी भिन्न आहे. म्हणून युगपत कर्म आणि उपासना समकाली घडू शकत नाही. आणि वेदांत मतात कर्म उपासनेला म्हणजे स्वीकार मोक्षाला हेतू असं म्हणून स्वीकार नाही, परंतु क्रमाने म्हणजे चित्तशुद्धीकरिता अगोदर निष्काम कर्म, नंतर चित्तस्थिरतेकरिता निष्काम उपासना आणि त्याद्वारे ज्ञान आणि ज्ञानाद्वारे साक्षात मोक्ष रूपी फल हे परंपरा क्रम समजतात. वेदांताला क्रम समसमुच्चय मान्य नाही. मग कोणता मान्य आहे? क्रमसमुच्चय. क्रमसमुच्चय म्हटलं नायक लक्षामध्ये त्याच्यात आहे ना, हे बघ, समसमुच्चय मानता येत नाही. कोणता समुच्चय? क्रमसमुच्चय म्हणजे कर्माने चित्ताची शुद्धी, उपासनेने चित्ताची स्थिरता, ज्ञानाने मोक्ष, क्रमाला काय. आणि हा युगपत म्हणतो. काय म्हणतो? एकाच वेळेला योग. काय म्हणतो आहे ना, ते काय जेवण आहे का? एकाच वेळेला सगळं जेवण घ्यायचं. मग क्रमसमुच्चय कोणाचं मत आहे? वेदांताचं. समसमुच्चय मत आहे कोणाचं आहे? मीमांसक लोकांचं. मग ज्ञानानेच काय होतं? मूळ सिद्धांत आहे ना. आणि कर्म उपासना आहे ना, त्यांचा मोक्ष हे फल नाही. लोकांतराची प्राप्ती हेच त्याचं काय फल आहे. कर्माने मोक्ष प्राप्त होत नाही. वेदांत शास्त्राच्या दृष्टीने फक्त चित्तशुद्धी होते, आणि नाहीतर लोकांतराची प्राप्ती. आपण किती जरी कर्म केलं, लोकांतराची काय प्राप्ती. त्याच्यात कर्माचे दोन प्रकार, निषिद्ध आणि विहित. निषिद्ध कर्म केलं तर मग पैसे होती तर उतरून लोष्ट, आणि ते पाप माणसाला दगडाच्या योनीला घालते. कुणाच्या? काही उदाहरण आहे का? एवढा मोठा इंद्र खरा कोण? तो काय नरेंद्र मोदी एवढाच मोठा होता का? तो केवढा होता? स्वर्गाचा राजा होता ना. पण पापाचं फल काय करावं लागलं? इंद्रा पडली. आणि काय तुमचं इंद्रा पडली बघ, चंद्र झाला. ते काय कर्माचं फल काय करावं लागतं? चांगलं असेल, विहित कर्म असेल तर विहित कर्माचं काय मिळते, आणि निषिद्ध कर्म केलं तर दोन्ही लावायचे. कर्माची फलं भोगूनच काय करावं लागतं. म्हणून कर्मापासून लोकांतराची काय होते? प्राप्ती होते. मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही. जर लोकांतराच्या प्राप्तीची इच्छा नसेल तर चित्तशुद्धी होते. काय होते? चित्ताची. निष्काम कर्म असेल तर कशा शुद्धी होते? चित्ताची.
सकाम कर्म असेल तर लोकांतर आहे, निषिद्ध कर्म करायचे असेल तर पापाचे. बरं शास्त्र तसं नाही बा. काय पाप तुका नरका जावे याचे असेल तर पापे आचरावे. काय आचरावे? नरकाला जायचं आहे का खुशाल काय करा, पापे करा. म्हणजे कुठे जा, कामयश क्रोधयश रजोगुणाश महाशनो महापापा मध्ये मित्रवैर. हे पापाचेच ही रांग, ही जी रांग आहे ना रजोगुणाची रांग, ही सारी पापाचीच आहे बा. रजोगुणापासून कामयश क्रोधयश, कोणापासून? रजोगुणाचं. आणि शांती वैराग्य वगैरे सत्वगुणाचं. तात्पर्य कशा करता सांगितलं. मोक्ष कशाने होतं? समसमुच्चय वाद वेदांताला काय नाही. मग कोणता वाद? तुम्हाला येतो ना परीक्षेत विचारतात क्रमसमुच्चय वाद आणि समसमुच्चय वाद या दोनमधला फरक काय करा. मग समसमुच्चय वादाचं काय केलं? खंडन. क्रमसमुच्चय वाद वेदांताला काय पडेल. परिच्छेद क्रमांक 50 यातील अर्धा झालेला आहे. ज्ञानवानास तर शुभ कर्माच्या त्यागाने किंवा अशुभ कर्मानुष्ठानाने पापाचा सर्वथा असंभव आहे. कारण पुण्यपाप आणि त्याचे आश्रय अंतःकरण ही परमार्थ दृष्टीने नाहीत. त्याला काय तुमचा गीतेचा श्लोक लावा ना. यश नाहं कृतो भाव बुद्धिर्यसन हत्वापिसा इमान लोकान इमान लोकान नहंति न निबध्यते नश्च नाहं कृतो भाव बुद्धिर्यस्य हित्वापसी इमान लोकान नहंति न निबध्यते. त्याने किती जरी वध केला काय केला तरी त्याला पाप काय होत नाही, लागत नाही. कारण पाप कोणाच्या आश्रयाने राहतं? हा त्या अंतःकरणाचा बाप झालेला असतो. काय झालेला असतो? मग पाप कोणाला लागेल? कोणाला? म्हणजे त्या पुरुषाला शुभ कर्म केलं तरी पुण्य लागत नाही आणि अशुभ कर्म केलं तरी कोणाला यस्य नाहं कृतो, जो देहाला मी समजत नाही. यस्य नाहं कृतो भाव बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सैमान लोकान न हंती न निबध्यते. म्हणजे खून करू नये, हत्या करू नये तर त्याचा कर्ता होत नाही. उच्च स्थिती आहे. गीतेमध्ये आहे की त्याचं वर्णन. मग भगवान अर्जुना तू याला मारलं तरी तुला काय लागणार नाही, पाप लागणार नाही. किंबहुना मारण्याच्याच लायकीचे ठेवण्याच्या लायकीचे नाही. काय करा का मारण्याच्या लायकीचे आहे. आमंत्रण देतात जेवायला आणि विषचा वेळ घालतात. काय घालतात नाही का. घर पाहायला नेतात ना तिकडून आग लावतात. काय घालतात निरापराध बाईला काय करतात. काय काय कशाच्या लायकीचे आहे सगळे मारण्याच्या काय. मग तो काय काय तो अप्राप्तची गीतेमध्ये हा विषय आहे ना. दुसऱ्याचं धन वाढतात आणि दुसऱ्याला सांगताय धन कोणाचं आहे? माझंच आहे. हा म्हणलं त्याचं आहे की हा नका म्हणलं. अलीकडचा जाऊ द्या आपलं पुढे. कारण पुण्यपाप आणि त्याचे आश्रय अंतःकरण ही परमार्थ दृष्टीने नाहीत. अविद्येने मिथ्या प्रतीत होतात. नाही बा हे सगळ्या जगात कोणाचं कार्य आहे? वेदांत शास्त्रामध्ये अविद्या कार्य आहे. कोणाचं कार्य आहे? अविद्येची अनिला विश्व स्वप्नाचा भोगीत होता प्रबुद्ध. आणि तुमच्या आमच्या ह्याच्यामधली गोष्ट वेगळी आहे. हे जगात सत्य मानून बसल्यामुळे पृथ्वी आप्तेज वायू आणि आकाशाचं कार्य आहे. आणि वेदांत शास्त्रामध्ये अविद्येचं कार्य आहे. कोणाचं आहे का नाही? मुळात अविद्या आहे की नाही? वेदांत शास्त्रामध्ये एक परमात्मा आणि सत्य आहे. बाकी तद्व्यतिरिक्त कोणत्याच
आपल्या सत्ता प्रतिभाची विधान परिषदात 2च सत्ता मांडलेल्या आहे फक्त. किती? हे परमार्थ आणि प्रतिभा, व्यवहारिक काही नाही. चला, ती अविद्या आणि मिथ्या प्रतिज्ञानवानास राहिली नाही, म्हणून पापाचा असंभव आहे. जसा पापाचा असंभव आहे तसाच शुभकर्माच्या अनुष्ठानाने आणि शुभकर्माच्या त्यागाने पुण्याचाही ज्ञानवानाच्या ठिकाणी अत्यंत असंभव आहे. लागून येतो पाप, तुका म्हणे आम्ही झालो, लागून येतो पाप, कारण हे पाप आता वेदांत आहे. जसं पाप हे बंधनाला कारणीभूत आहे, तसं पुण्यसुद्धा कशाला कारणीभूत आहे. म्हटलं कशावरून? बरं का, मग ते कोणत्या याचा जावई होता बादशाचा, तो बिरबल होता बघा. एका जावयाने काही खोडीबिडी केली असेल, त्याला कोणती शिक्षा द्यायचं ठरवलं? फाशी, सुळावर चढवायचं. कुठं चढवायचं? मग आता बिरबलने एक 10-5 लोक आणि त्याच्याकरता सुळावर द्यायचं म्हणून जावई भावाला. मग काही लोखंडाचा, काही लाकडाचा, काही तांब्याचा, काही चांदीचा, काही सोन्याचा. मग आली पंचायती. अरे म्हणला बिरबल असं का केलं आहे, इतके प्रकारचे सुळ कशाला आणले? तर म्हणला सरकार आपल्या इथं 5-25 जावई आहे. किती? काही गरीब आहे, काही कसे आहे, आणि सगळ्याला कुठं द्यायचं आहे? सुळावर. म्हणून मला त्याच्या लायकीप्रमाणे सूळ काय केले. मला सोन्याचा सूळ काय कशा करता? म्हटलं तुम्ही राजा आहात ना, तुम्ही कोणाचं तरी काय तुमच्याकरता कोणता? मग लोखंडाचा सूळ काय जीव घेतो, आणि सोन्याचा जीव काय गुदगुल्या करतो. अरे तो सूळच आहे, तो काय लोखंडाचा सूळ काय घेतो? प्राणात घेतो. आणि सोन्याचा सूळ काय करतो? मोठा साप चावला तर मरतो, बारीक चावला तर तो काय वैकुंठाला येतो. कारण तो सापच आहे. काय लहान असो का, दुःखाला काय त्याचं पापही सुद्धा कशाला कारणीभूत, आणि पुण्यही सुद्धा. हे काय यात पुण्य नाही का? हे बाकीचे जे शरीर आहे ना, कृमिकीट हे ना, ज्या अर्थी त्यांना त्याच्या भास नाही पा. एखाद्या गाईला किंवा एखाद्या बैलाला कोरडी वैरण घातली तरी त्याची भूक जाते, आणि अगदी ताजी वैरण लुसलुसीत घातली तर ताजी वैरण लुसलुसीत खाणं पुण्याचं फळ आहे, आणि कोरडी वैरण खाणं हे पापाचं फळ आहे. बरं का, घरी आल्यानंतर त्याला घास देणं कोणाला, बैलाला, पुण्याचं फळ, आणि गाडीला जपणं पापाचं फळ. आलं का? कोणत्याही देवावर जा, पाप आणि काय हे ठरलेलं आहे, 5वीला पोचलेलं आहे. पुढे या स्थानी हे रहस्य आहे की मंद आणि दृढ असे 2 प्रकारचे ज्ञान आहे. त्यात संशयादिसहित जे ज्ञान आहे ते मंद ज्ञान, आणि संशयादिरहित जे ज्ञान त्यास दृढ ज्ञान म्हणतात. ज्ञानामध्ये 2 प्रकार, एक दृढ ज्ञान आणि कोणीतरी आपला एक ग्रस्त बरं का, एक कोकरू विकत घेतलं. काय घेतलं? कोकरू. चालला, काही थोडे चाप्टर माणसं होते. म्हणलं कोकरू चांगलं दिसते, बकरीचं पेलू हे उपटलं पाहिजे आपण. चालला बघा. मग तो आपला, मग एकाने त्याला विचारलं, म्हटलं बाबा कुठे गेला होता? म्हटलं बाजारात गेला होता. म्हणलं हे तुम्ही कुत्र्याचं पिलू कशाला आणलं इथं? तर म्हणलं नाही, कोणाचं पिलू आहे. म्हणजे दुसरा गेला, दुसरा भेटला. म्हणलं बाबा कसं काय आहे? म्हणलं कुत्र्याचं पिलू कशाला घेऊन चाललं? नाही म्हणलं कोणाचं पिलू आहे. तिसरा भेटला बघा. म्हणलं कशाला कुत्र्याचं पिलू घेऊन चालले तुम्ही? मग तो संशयात आला होता.
कशात आला? मला कुत्र्याचं आहे का शेळीचं आहे कोणतं झाला? चौथा भेटला, त्याने सांगितलं म्हणलं नाही कुत्र्याचं पिल्लू कुत्र्याला घेऊन चालणार. निश्चय झाला आहे शेळीचं पिल्लू नसून त्याला दृढ परोक्ष ज्ञान. संशयातून कोणाला निश्चयात येतं. म्हणून आलं लक्षामध्ये. मग जोपर्यंत निश्चयात नाही येत नाही. मग अर्जुनाचं काय आहे? 18 अध्यायापर्यंत संशयात आहे कोणत्या. आणि मग तो म्हणतो नष्ट कश्चित दर्शतम प्रार्थना या एकाग्रेण चेतसा कश्चित ज्ञान समूह प्रणष्टस्ते धनंजय नष्ट मोहा. मग आता निश्चयात होला कशात? आतापर्यंत कशात होता? आणि पहिल्या अध्यायात भ्रमात आहे. केवळ कशात आहे? संशयात सुद्धा नाही. कशात आहे? नाही होतची ती मुळेच लढणार नाही. पाप करायला सांगतो का मला? बरं पुढे जाऊ द्या. ज्यास दृढ ज्ञान असते त्यास यत्किंचितही कर्तव्य राहत नाही. संशयादिरहित उत्पन्न झालेले दृढ ज्ञान ते अविद्येचा नाश करून आपणही निवृत्त होते. दृढ परोक्ष ज्ञान. संतांना कोणतं ज्ञान असते? दृढ परोक्ष ज्ञान. साधकांना आहे का मंदच बरं का संशय कायम आहे. आणि ते हे असतात ना विषय पामर हे निश्चित भ्रमात असतात. कशात? विषयातच काय आहे सुख आहे. कोणत्या भ्रमात? निश्चित. विषय एवढे भरले मग त्यांच्या हाताने असे कृत्य घडतात. मग कारण ते कशात भ्रमात आहे? भ्रमात लाख जरी त्याचं मला मेंढीचा दृष्टांत सांगितला होता ना सिंहाचा. पहिल्या सरी तो निश्चित भ्रमात होता. कशात? मेंढी सिंह नसून कोण आहे? मेंढीच आहे. कोणता भ्रम? पुढे कशात आला? संशयात. आणि पुढे तर कशात आला? ज्ञानात. मग त्याला कोण तुला मी मेंढी नसून कोण आहे? उडी टाकली 10-5 मेंढ्या संपवून टाकले. अशा दृढ बोधामुळे त्यास आत्मस्वरूपाविषयी भ्रांती नसते. ज्ञानाने भ्रांतीनाश झाला म्हणून त्या वृत्तीज्ञानाच्या आवृत्तीचा काही उपयोग नाही. म्हणजे मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे अशा आवृत्तीचा उपयोग काय? अविद्या आणि भ्रांतिनिवृत्ती ही झालेली आहेच म्हणून वृत्तीच्या आवृत्तीचा काही उपयोग नाही. एकदा पाठ झाल्यानंतर कुठं आवृत्त मी खूप भोबी खोकत बसू लागतं का? पाठ त्याला म्हणत असतात. केव्हा जरी घ्यायला तरी त्याला आठवते. काय त्याला काय म्हणायचं? रूप पाहता लोचने कुठं कीर्तनकार विसरत असते का? तो काय भंग आहे का? तो तर इकडे तार लावते रूप पाहता लोचने. एकदा दृढ परोक्ष ज्ञान झालं. कोणतं? म्हणजे तो संशयात अथवा भ्रमात येत नाही. वाचा. आता जीवनमुक्त सुखभोगार्थ जर वृत्तीची अपेक्षा होईल. ते काय आहे ना थोडा. आता जीवनमुक्ती सुखभोगार्थ जर वृत्तीची अपेक्षा होईल तर वारंवार वेदार्थाचे चिंतन करावे. त्यानेच वारंवार ब्रह्माकार वृत्ती होऊन आनंदाचा उपभोग होतो. जर एकाएकी पाठ नसे होत तर पुन्हा पुन्हा काय करावं? भोगावं. त्याप्रमाणे एक वेळ वृत्ती मी ब्रह्म या बोधावर येत नसेल पुन्हा 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 तच्चिंतनम तुम्हाला ना त्याला निधिध्यासन म्हणतात. काय म्हणायचं? श्रवण पुढे आणि पुढे आत्माकार वृत्तीचा त्याग करून सदैव आत्माकार वृत्ती ठेवून याला काय म्हणतात? निधिध्यासन. पुढे जसा अत्युत्तम गवई वारंवार गायन करील तर त्यास गायनानंदाचा उपभोग होतो. परंतु अन्य व्यापार करील तर तो उत्तम गवई असूनही त्यास गायनानंदाचा उपभोग होत नाही. बरोबर आहे की?
सजातीयता म्हणतात त्याला. एकाग्रता म्हणजे दुसरा, त्याच्याशिवाय काय नको. नाहीतर मग आपला बोबही पाठ करतो आणि पुन्हा आणखी झाला का चहा, झाला का चहा. चहा जर शिकला तर तो बोबी पाठ होऊ देत नाही, आहे का नाही. एखादा म्हातारा असतो आपला काहीतरी उद्योगधंदाही करतो बा, आणि सुनबाईने मुलाला पाळण्यात टाकलेलं असते. म्हातारा आपला हरिपाठ म्हणतो, काय म्हणतो, आणि ते मूल रडायला लागलं म्हणजे मग म्हातारा म्हणत असतो, बाळ रडू नये, तुझी आई काम करते. अरे मग हे म्हणा, हरिपाठ चालू आहे आणि पोराला सांभाळणे काय. एका वेळेला वृत्तीत एक विषय असतो. किती? 2 विषय असू शकत नाही. हे एकच वृत्ती काय करते, एकाच वेळेला पाहू आपल्या एक विषय आपल्याच विषयाला काय करतो, ग्रहण करतो. तुम्हाला गेलं ख्याती प्रकार नव्हे. एका वेळेला वृत्तीला किती ज्ञान होते, एक, आणि तुमचं 2 ज्ञान होते. कोण म्हणतो पुढे. ज्याप्रमाणे कर्मोपासनेने ब्रह्मानंदाचा उपभोग होत नाही, कर्मोपासनेचा अंतःकरण शुद्धी आणि निश्चलताद्वारा ज्ञानामध्ये उपयोग होतो आहे. विद्वानाच्या ठिकाणी तर पाप आणि चंचलता नाही, कारण राग द्वेष नाहीत म्हणून पाप आणि चंचलतेचा अभाव असल्यामुळे ज्ञात्यास कर्म उपासनेचा काहीच उपयोग नाही. काय उपयोग? हा, पाप असतं तर निवृत्ती करता काय केलं असतं, पुण्य काय. चंचलता असती तर काय केलं असतं, उपासना काय. न पापही नाही न काय नाही, माझा कशाचा उपयोग. फेकतो ज्ञानात, तो कशाचा अधिकारी येतो ज्ञानाचा. पुढे आता जोपर्यंत अंतःकरण आहे तोपर्यंत राग द्वेषाचा नाश ज्ञाता असला तरी होणार नाही, आणि त्या रागद्वेषाने अंतःकरण चंचल होणारच. म्हणून चंचलतेच्या निवृत्तीकरिता ज्ञानवानासही उपासना करणे अवश्य आहे. आता हे खरे आहे की त्या चंचलतेमुळे दृढ ज्ञानवानाच्या विदेह मोक्षास प्रतिबंध होणार नाही, परंतु ती चंचलता जीवनमुक्तीची विरोधी आहे हे म्हणणे बरोबर नाही. तो काय म्हणतो, तुमच्या आमच्याप्रमाणे त्याला सुद्धा रागद्वेष काय होणार, येणार. रागद्वेष समजलं. राग म्हणजे, द्वेष म्हणजे काय. राग म्हणजे आपण जे काही पदार्थ खात असतो, पदार्थ खाणं याला विशेष महत्त्व नाही, त्याच्याविषयीची आसक्तीच नाही, कायच नाही. तुम्हाला गेला याच्यामध्ये 12व्या अध्यायात आहे बरं का, नाही का, दुसरी ओवी नमनामधली, जय जय वशुद्धे अनवर्त आनंदे विषय व्याळे. विषय व्याळ म्हणजे सापका तिथे पदार्थावरची आसक्ती. विषय व्याळे दिदली अनुठी आणि तो तुझे गुरुकृपा दृष्टी. मग आसक्ती म्हणजे राग. राग शब्दाचा काय, कोणावर राग होणं म्हणजे राग हेच नाही, पदार्थाच्या विषयीची आसक्ती असणे. कोणती विषय, ती आसक्ती जात नसते. बघा, हे तुमची घाटावरचे भिकारी आहे, यांचा पदार्थ नाही का आसक्ती नाही. अरे पदार्थ नाही का आसक्ती नाही, पदार्थ नाही. एखादा लाडू वाटणार आहे उद्या तुम्ही, त्याचा टोपलं दिसून आसक्ती. आणि आपल्या इच्छेला कोणी प्रतिबंध केला तर, अरे इच्छेला काय केला, मग काय येत असतं माणसाला, राग येतो. मनासारखं घडलं नाही तर राग येत असतो. याला क्रोध म्हणायचं, काय म्हणायचं. हे सगळे रजोगुणाचे विकार आहे. कोणाचे, कामयेश. पुढे रजोगुणात समुद्भवा महाशना महा विद्येन विनवैरम.
संताचं काय असते, काम करू दे लोक, निमाली ठाईची अवघी आनंदाची, आणला तरी संताला काय येत नाही, राग येत नाही. आणि आसक्ती कुठं आहे? कारण ब्रह्मज्ञान झालेलं आहे. काय झालेलं आहे नाही का? पुढे वाचा. कारण ज्याला दृढ बोध झाला आहे त्याला समाधी आणि चंचलता या दोन्ही समानच आहेत. कोणता बोध झालेला आहे त्याच्यात लावायचा. दृढबोध कोणाचा असतं? उत्तम जिज्ञासा. आणि बोध स्वरूप झालेला असतो मुक्त महात्मा. त्याच्यामध्ये उत्तम जिज्ञासू कोण? मंद जिज्ञासू कोण? कलापणा केलं की अजून संशयात असेल तर मंद जिज्ञासू. संशयाची निवृत्ती झाली तस्मात् ज्ञान संभूतम. तुमच्या गीतेमधला 4थ्या अध्यायातला शेवटचा श्लोक, अंतिम श्लोक. तस्मात् ज्ञान चित्तयनं संशय योग मातिष्ठोत्तिष्ठ. काय काय 4थ्या अध्यायात शेवटी सगळे संशय काय केले? निवृत्त केले. मग वेदांत शास्त्रामध्ये आज ब्रह्मज्ञान आणावं लागते का संशयाची निवृत्ती करावी लागते? ज्ञानाची काय प्राप्त करून घ्यायची? प्राप्त करून घ्यायची का प्राप्तच आहे? मग आत्मा आणायचा आहे का आपलं स्वरूप आहे? मग श्रवण काय करते? भ्रम घालवते. काय घालवते? आत्मा आणून देत आहे त्याचीच काय देते. तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा का भ्रांतासी काम. कारण ते दोन्ही धर्म अंतःकरणाचे आहेत. अंतःकरणाच्या धर्मात विलक्षणता उत्पन्न करण्याचा ज्ञानाचा आग्रह असणे शक्य नाही. काय विलक्षण ज्ञानाचं जे फल आहे त्या फलामध्ये कोणत्याही प्रकारे बदल होत नाही. कर्माचं फल, उपासनेचं फल आणि शेवटी ज्ञानाचं फल. म्हणून ज्ञानाचं फल हे सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. आणि लोकांतराची नेतम भक्त्वा स्वर्गलोकम विशालम शिणे पुण्ये स्वर्गलोकम एवं त्रयी धर्म मनोप्रपन्नागता. पुण्याची पावटी सवयीची इंद्रपणाची. बरं काय पितृलोकाला गेले काय पुढचा श्लोक आहे ना, यांती देवव्रता देवा भक्तानी यांती. तिथं राहत काय काय म्हणते पुन्हा काय जात. ज्ञानीपुरुष जो असतो, भक्त असतो, अनन्यात्यंत हे जन परिभाग तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं. पुढे परिच्छेद क्रमांक 51. विद्वानाची प्रवृत्ती आणि निवृत्ती प्रारब्धाधीन आहे. कोणाची? विद्वानाची प्रवृत्ती आणि बुद्धी पुरस्कार नाही. काय नाही. मग कोणाच्या त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे जसं त्याचं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे त्याला इच्छा होत असते. कसं आहे, बुद्धी पुरस्कार नाही. मग कोणाच्या द्वारा? प्रारब्धाच्या द्वारा. प्रारब्ध काय करावं लागतं? प्रत्येकाचं प्रारब्ध एक का भिन्न भिन्न आहे. भिन्न. तुमच्या नाथ महाराजात नाही, निवृत्तीनाथ महाराजाला मांडे खाण्याची काय झाली होती? अच्छा, तुमच्या आमच्यासारख्या प्रारब्धामुळे. काय लावायचं? प्रारब्ध. जर एखादा माणूस म्हणते ना, हा म्हणलं संन्यासाचं पोरण नाही का, मांडे खाण्याची काय करतो? पुढच्या काळात ते मुक्ताबाई गेली होती बा. ते म्हणलं आम्हाला काय भाजायला काय पाहिजे? मांडे भाजायला खापर. मग ते गावातली माणसं म्हणायला लागली, म्हणजे तुम्ही संन्यासाची मुलं, भिकेमध्ये जे देईल ते खायचं असते, काही इच्छा करायची असते. म्हटलं तुम्ही इच्छा करता. कोण म्हणतं? पुढे अवहेलना करत होते ना कोणाची?
ज्ञानेश्वर महाराज तुकाराम याची म्हटलं आमच्या दादाला मांडे खाण्याची काय झालेली आहे इच्छा, ती मांडे भाजण्याकरता काय पाहिजे खापा. म्हणत भिकारीच्या भिकारी पुन्हा मांडे खाण्याची काय करता, जे देईल ते खात जा. माझा प्रश्न आला, जर ज्ञानी जर आहेत तर निवृत्तीनाथ महाराजांना इच्छा झाली कशी, अज्ञानी माणसाचं काय मान्य आहे की, ज्ञानी माणसाला इच्छा झाली कशी, प्रारब्ध लावायचं काय लावायचं, हे सगळं असंच लावायचं. रामदास स्वामींना सुद्धा खीर खाण्याची गाजाळीची हे असंच लावायचं का. पण पुढे एवढ्या मच्छिंद्र राहतो कोण, त्यांना काय खाण्याची इच्छा झाली, वडे खाण्याची बरं का. ते का मुगाच्या डाळीचे का उडदाच्या डाळीचे, अरे वडा कशाचा होता, ज्वारीचा का. म्हणून ते तुम्हाला कल्पना ते काय ना. मग आता आपल्या गुरुजीला तर वडे खाण्याची काय झाली इच्छा झाली. कोणाचे गुरु होते ते मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ. मग तो गोरक्षनाथ दीक्षा घ्या करता करता ओम भवती, मग त्याने बी इच्छा प्रकट करून दाखवली. म्हणलं काय पाहिजे, मग ते सांगितलं वड्या करून दे, पण एका वड्याचं मूल्य किती, एक डोळा पाहिजे. मग त्याने एका वड्याकरता एक काळ दिला होता. अशी इच्छा आहे बरं, ऐकून घ्या आपलं नाही तुम्ही डोळा गोष्ट सांग बरंच आहे त्याचं. जाऊ दे, कशामध्ये याच्यात आलेलं आहे का, एक फूल कमी पडलं होतं. ते भगवान श्रीकृष्णाने त्याची जी मंडळी होती ना, त्याचं नाव आहे बा, सगळीला मुलं भगवान श्रीकृष्णाला, आता तिचं नाव येत नाही बघा, तिला मुलगा नव्हता बघा. मग ती सारखी काय करायची, नमस्कारा नमस्कारा नमस्कारा. कोणाची मंडळी, भगवंताची. म्हणा नमस्कार. भगवान शंकराला काय केलं, श्रावण महिना म्हणलं रोज तुमची 1000 कमळाच्या फुलांनी काय करू, पूजा करू. मग भगवंताच्या पूजेकरता नवकर किती फुलं घेऊन यायचा, 1000 फुलं. एक विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं, एका विष्णू सहस्त्र एक विष्णू सहस्त्रनाम आहे ना, तर शिव सहस्त्रनाम आहे का, त्याच्यातला एक शब्द उच्चारायचा आणि एक फुल काय करायचं. ते काय झालं बा, एक वेळेला असं झालं 9999 भरले, एक फुल काय पडलं. आणि मी पूजा तर पूर्ण केली पाहिजे म्हणून भगवान श्रीकृष्णाने आपला डोळा काढला आणि तो शंकराला काय म्हटलं, डोळा कसा, भगवंताच्या कोणत्याही अवयवाला कमल म्हणतात. नेत्र कमल, मुख कमल, शिर आपलंही कमलच आहे. गोष्ट सांगितली. तेव्हा ज्ञात्या पुरुषाला जी इच्छा होते ती इच्छा त्याच्या प्रारब्धाने होत असते कोणाच्या, आणि आपली काय होत असते बुद्धी पुरुषात. दममधला काय तिचं कुठं आहे, इच्छेचा अभाव झालेला असला तसं ते प्रारब्ध, प्रत्येकाचा प्रारब्ध सारखं असते का भिन्न भिन्न असते. बोध मात्र सर्वांचा काय असतो, जो बोध ज्ञानेश्वर महाराजांचा तोच बोध सर्वांचा. तुकोबर आहे ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज, पण प्रारब्ध सर्वांचा काय भिन्न आहे. नाथ महाराजांना गरिबी माहितीच नाही का, सगळं जेवढे माणसं येईल ना तेवढा पूर्णात्मा पोळीचं काय असायचं जेवण असायचं, श्रीमंती होती सगळी. आणि तुमचा प्रसाद द्यायचा पती सुटली म्हणजे इतकं सासं देतं का एक पेढा, हे गोंधळ तिथं काय
श्रीमंतीला काय कमी आहे काय? मग काय त्याचा 5 रुपये दाखवला का 5,000 रुपये यावर्षी नाही बरं का. आपला विनोद तेव्हा ते ज्ञात्याचा इच्छा जी होते ती कशाप्रमाणे प्रारंभ आहे. आणि तुमची आमची इच्छा होती बुद्धी सर. त्याची इच्छा होती बाबा विषयामध्ये काय नाही, हे दृढ ज्ञान कोणाला आहे? ज्ञात्याला. आणि विषयातच ज्ञान काय आहे, सुख आहे, ज्ञान कोणाला आहे? तोंडाने जरी आपण म्हणत असलो विषयामध्ये काय नाही, तरी निश्चय कोणता आहे? विषयातच काय आहे, सुख आहे. आपलेच ते विषय एवढे बोलले नाही का? विषयी सुख आहे बोलण्याची सारिखे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे ना. पुढे वाचा. विद्वानाची कोणत्याही कार्यात प्रवृत्ती आणि निवृत्ती केवळ प्रारब्धाधीन आहे. प्रारब्ध प्रत्येकाचे विलक्षण आहे. प्रत्येकाचा प्रारब्ध कसा आहे? सगळा इतिहास बघा ना, एकेकाचं प्रारब्ध काय नाही, भिन्न भिन्न काय आहे प्रारब्ध आहे. तुमच्या काय म्हणते विदुर काकाचं प्रारब्ध वेगळं, आणखी कोणाचं प्रारब्ध वेगळं. ज्ञात बौद्ध मात्र सर्वांचा कसा आहे? एकच आहे. बौद्धामध्ये काय नाही. तुमच्या गोरबा काकाचं प्रारब्ध वेगळं, सावतामाळाचं प्रारब्ध वेगळं, तुमच्या याचा भाग प्रारब्ध वेगळं. पण बौद्ध कसा आहे? भिंत पडून मिले कोण? सुखा मेळा प्रारब्ध. बौद्ध कसा आहे? भक्ती कशी आहे? हाडंसुद्धा काय म्हणत होती? विठ्ठल. कशाने देह पडला याला महत्त्व आहे. बोध कोणता आहे काय काय म्हणलं. मग कशा ओळखायच्या त्याच्या असती? भगवंताने सांगितलं. म्हणलं कळत नाही का? भक्त आणि भक्त या दोनमध्ये करा फरक आहे. मग सुखामेळा कोण आहे? सामान्य आहे का असामान्य? म्हणलं त्याच्या अस्थी करायच्या कशाच्या आणायच्या? मग ज्याच्या हाडातून विठ्ठल ध्वनी निघेल ते हाड कोणाचं? बोध कसा आहे? एक आहे. देह कशाने पडला याला महत्त्व नाही. म्हणून बोधाच्या दृष्टीने काय असे एकच आहे, आणि प्रपंचाच्या दृष्टीने काय असे विभिन्नता. प्रत्येकाचं प्रारब्ध काय असं भिन्न असं. बळे जनकाप्रमाणे एखाद्याचे प्रारब्ध भोगाचे असेल, एखाद्याचे शुकवामदेवाप्रमाणे त्यागाचे असेल. ज्याचे प्रारब्ध भोग देण्याचे असेल त्याचे ठिकाणी प्रारब्धच भोगाची इच्छा आणि प्रयत्न करविते. करते. जनकाचा प्रारब्ध, राजाचा प्रारब्ध होता. कोणाचा? मग अडाणी होता का जनक राजा? जनकामास्तित्व दया. तुमच्या गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये आलेलं आहे का? म्हणजे नाही का असतात ना ते तिथे ते कर्म करून तुमच्या आमच्याकरता काय करा? यज्ञता आचरते स्रष्टा. पुढे तो श्लोक म्हणा ना, जनका असती का दया. बरोबर आहे. आपल्याला काय सांगायचं आहे? नवत्या पुरुषाचं प्रारब्ध जसं असेल त्याप्रमाणे काय होते? इच्छा होते. पुढे त्याचे ठिकाणी प्रारब्धच भोगाची इच्छा आणि प्रयत्न करविते. नसेल त्याचे ठिकाणी इच्छा व प्रयत्न घडत नाही. ज्याचे प्रारब्ध भोगाविषयी उदासीन असते त्यास जीवनमुक्तीच्या आनंदाची इच्छा होते आणि भोगाविषयी तिरस्कार होतो. म्हणून जो वारंवार वेदांतार्थाचे चिंतन करतो पण उपासना करीत नाही, कारण अंतःकरणाच्या निश्चलतेने ब्रह्मानंदाचे भान होत नाही. ते भान ब्रह्माकार वृत्तीनेच होते. ती ब्रह्माकार वृत्ती वेदांत चिंतनानेच होते, उपासनेने नाही.
ते मला केलं की विषयात आनंद नसून आत्म्याचाच आनंद आहे. सांगते वेळी प्रक्रिया सांगितल्या सगळ्याचा. चंचल अंतःकरणामध्ये आत्म्याचं प्रतिबिंब पडत काय इथलं गड्डा पडा नेला काय इथला ऐकते का? बरं तुम्हाला ऐकू तिकडचे ओरड करते ना. जाऊ द्या, पाठ संपत आला आता. संपत आला तर कसं करता चाललंय? विषयाचं सुख घेण्याकरता वृत्तीची काय पाहिजे? स्थिरता लागते का? दृष्टांत काहीतरी राजा म्हणा किंवा काहीतरी म्हणा, पक्वान्नाचं काय जेवण आहे, जावई भाऊ आलेलं आहे, सगळं काय कशाचं जेवण आहे? पक्वान्नाचं जेवण आहे. अगदी श्री बालाजीचा बेत आहे. आणि तिथं एखाद्या माणसाला घास घेणार इतक्यामध्ये आला तुमचा चिरंजीव ॲक्सिडेंट काय झाला, संपला. आता तुला जेवण गोड वाटते का? आतापर्यंत काय वृत्ती काय होती? स्थिर होती. आता वृत्ती काय झाली? विषयात सुख आहे का वृत्ती अंतःकरणामध्ये प्रतिबिंब पडण्यात सुख आहे? सिद्धांत काय निघाला? पदार्थ कोणते आहेत? मुलग्याचं कळण्याच्या पूर्वी पदार्थ कोणते आहेत? तेच. आणि मुलगावरला पदार्थ कोणते आहेत? ते सुखाला कारणीभूत दुःखाला मग नाही का? मग सुख का नाही? वृत्ती आता काय झाली? आता मग सुख आणि दुःख हे कशावर अवलंबून आहे? वृत्तीवर. पदार्थावर अवलंबून नाही. कशावर? पदार्थ हे निमित्त कारणीभूत आहे. पुढे ती ब्रह्माकार वृत्ती वेदांत चिंतनानेच होते, उपासनेने नाही. म्हणून त्याच्याकरता ब्रह्माकार वृत्तीची आवश्यकता आहे. आणि ती अवस्था कशाने होत असते? ब्रह्मचिंतनाने ती अवस्था परत. विषयाच्या चिंतनाने विषयाच्या चिंतनाने मोह आवडतो. तुमच्या गीतेमध्ये आहे ना, काय काय गीतेमध्ये ध्याय ते पुढे बुद्धिनाशात परिणश्यते. आपलं कोणतं चिंतन आहे? आणि महात्म्याचं कोणतं चिंतन आहे? तच्चिंतन तत्व आहे काय? तेच चिंतन आहे ना. मग ब्रह्मचिंतनाने वृत्ती काय होते? ब्रह्माकार होते. आणि विषयाच्या चिंतनाने वृत्ती कशी होती? विषयाकार. पुढे विद्वानाच्या अंतःकरणाची चंचलता ही वेदांत चिंतनानेच निवृत्त होते. म्हणून विद्वान उपासनेमध्ये प्रवृत्त होत नाही. अशा रीतीने ज्याला दृढ ब्रह्मात्मबोध झाला आहे त्याची कर्म उपासनेमध्ये प्रवृत्ती घडत नाही. मिळत नाही. कोणता बोध झालेला आहे? दृढ बोध झालेला आहे. त्याचा दोन लावायचं त्याच्यामध्ये. तो करील अथवा करणार नाही. त्याला आता त्याची कोणती आवश्यकता राहिलेली आहे का? म्हणून मोक्ष अवस्था वेगळी आणि मुक्त अवस्था वेगळी. मुक्त अवस्थेमध्ये सर्व हे कृतकृत्यस्य भारत. 4 वर्ग शिकून गेल्यानंतर बाहेर पडल्यानंतर कोणती अवस्था? मुक्त अवस्था. आणि आता जो 3ऱ्या वर्षात 4थ्या वर्षात असेल तर विद्यार्थी अवस्था कोणती? बरोबर नाही ना. 2 प्रकार पडायचे. एक बंध आणि मोक्ष, 2च आहे. शास्त्रामध्ये काय आहे की बंध आणि दुसरा कोणता? त्याच्यात 2 प्रकार पडत असतात. त्या बंधामध्ये 3 प्रकार. एक विषयी, दुसरा पामर, तिसरा साधन. हे सगळे कसे आहे? बद्ध आहेत. मुक्त कोण आहे? ज्याला ज्ञान झालं तो काय? मुक्त आहे. त्याची अवस्था वेगळी. कोणाची? मुक्ताची. आणि बाकीच्याची अवस्था वेगळी. मग बाकीच्या अवस्थेमध्ये संशय जसे आहे
तसेच आहे. तुम्हाला गेलं की जास्त सांगायला नको, विचार सांगायच्या दुसऱ्या तरंगामध्ये भरपूर निर्णय केला की पामर कोणाला म्हणायचं, विषय कोणाला म्हणायचं, साधक कोणाला म्हणायचं. तुम्हाला गेला आहे की म्हणत आता विचारून पहा की आम्हाला आम्ही उत्तर आहे. पामर कोणाला म्हणतात इतका वेळ. विहित आणि निषिद्ध निषिद्ध कर्म कोणचं म्हणजे काय म्हणले बाबा? शास्त्राने जे सांगितलेलं आहे, खाऊ नाही ते खाऊ नाही ते खातो, पिऊ नाही ते पुढे करू नाही ते कोणत्या वर्गात? पामर वर्गात. आणि पुढे विषयी विहित कर्माच्या ठिकाणी आसक्त असून दोनमधला फरक काय? विषय आणि पामर. दोनमधला काय फरक आहे? एक हा की विहितही कर्म करतो पामर आणि निषिद्धही करतो, आणि तो शास्त्र संस्कार नसलेला विषयही शास्त्र संस्कार नसलेला नसतो, परंतु तो विहित कर्म करून आणखीन स्वर्गलोकादी जे लोक आहेत त्यांच्या प्राप्तीसाठी आणखीन जे वेदामध्ये कर्म आहेत त्या कर्माच्या ठिकाणी आसक्त असतो. त्याला विषय म्हणा. केवळ निषिद्ध कर्म करतो. कोणता निकृष्ट पामर. कोणता पामर? त्याला जाऊ द्यात. अलीकडे आजकाल त्याचा भरणा काय आहे? जास्त आहे. शाकाहारी हॉटेल फार कमी चालते, मांसाहारी हॉटेल जाऊ दे, आपला विषय नाही राजकारण. आणि विषय कोणाला म्हणायचा? विषयात आहे. नाही, स्वर्गाधिकाची जरी इच्छा करीत असेल तो काय विषयच आहे. पुढचं वैकुंठाची जरी इच्छा करीत असेल तो काय विषय आहे. उत्कृष्ट विषय. प्रकार करायचे थोडी. चोरामध्ये सुद्धा असते ना. एखाद्या घरी जर चोरासाठी त्याचे शोध लावणाऱ्या माणसाच्याकडे यादी असते बा चोराची. काय असते? मग तो विचारत असतो, अमक्या ठिकाणी पुरी चोरी केलेली आहे, कसं काय आहे? म्हटलं किती रुपयाची चोरी झाली? 5,000ची. ते म्हटलं 5 लाखाची चोरी झाली असेल तर आमच्याकडे यायचं. 5,000ची चोरी तर नाही. इतके हलकट चोर नाही आम्ही. तसे निकृष्ट आणि उत्कृष्ट. निकृष्ट पामर त्याला उत्कृष्ट द्यायला जाऊ द्या. विषय संपला. सांगता आला पाहिजे ना कीर्तना. पुढे संपलं का? 12. परिच्छेद क्रमांक 52 अधिकार भेदाने कर्तव्य विचार. त्याचा विचार कधी? परवाच्या दिवशी. आता उद्या हे आहे. घेऊ की पाठ? बरं घेऊ की पाठ? दुपारी आहे ना.